श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास असणार आहे, कारण स्वामी प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे. हा दिवस फक्त एक उत्सव नसतो, तर तो आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा, नवे भाग्य उघडणारा आणि दुःखाचा अंधार दूर करणारा दिवस असतो. त्यामुळे स्वामी प्रकट दिनानिमित्त आपणाला काही सेवा करायच्या आहेत, काही आपणाला उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर होणार आहे. तर अगोदर आपल्याला पाहायचं आहे की स्वामी प्रकट दिन म्हणजे काय असते. तर स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जात असतात. अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रकट होऊन लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवलेले होते. त्यांचा एकच संदेश होता, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश म्हणजे स्वामी समर्थ खरोखरच आपल्या पाठीशी उभे आहेत अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. स्वामी प्रकट दिन म्हणजे त्यांच्या दिव्य अवताराचे स्मरण करण्याचाच दिवस असतो. या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने काही विशेष सेवा करायच्या आहेत आणि त्या केल्या, तर आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, गरिबी, नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागण्यास मदत होत असते. त्यामुळे चला मग तर जाणून घ्यायचं आहे आपणाला स्वामी प्रकट दिनी कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख नाहीसे होणार आहेत. तर पहिली सेवा आहे नामस्मरणाची सेवा. सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा आहे. स्वामी म्हणायचे, माझे नाव घ्या, मी तुमच्या पाठीशी उभा आहेच. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळपासून शक्य तितक्या वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. 108 वेळा किंवा 1008 वेळा किंवा अखंड जप करायचा आहे. अखंड जप मनातल्या मनात सुद्धा तुम्ही सतत श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एका ठिकाणी बसून देवाच्या समोर घरातील किंवा केंद्रात सुद्धा जाऊन करू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा अखंड नामजप करू शकता. ते अखंड नामजप केल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होत असतो, तर आपली मानसिक भीती कमी होत असते, घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होत असते, मानसिक तणाव नाहीसा होत असतो, अडथळे कमी होऊ लागत असतात. नामस्मरण हे सर्व दुःख नष्ट करण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तर त्यामुळे आपल्याला नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला दीपदान करायचं आहे किंवा दिवा लावायचा आहे. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना एकच प्रार्थना करायची आहे, स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा. यामुळे काय होणार आहे, तर आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या कमी होणार आहेत, घरात शांतता येणार आहे, नातेसंबंध जे कुणाकुणाचे नातेसंबंध काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो, त्यामुळे ते नातेसंबंधसुद्धा सुधारणार आहेत. दीपदान म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्गच असतो. अन्नदान दुःख नष्ट करण्याची सर्वोच्च सेवा म्हणजे अन्नदान करायचे आहे. तर अन्नदान हे कुणाला करायचे आहे, तर अन्नदान हे गरजू व्यक्तीलाच अन्नदान करायचं आहे. आपण प्रकट दिनी स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे. प्रकट दिनी किमान एका तरी गरजू व्यक्तीला आपणाला अन्नदान करायचं आहे. भाजी, भात, खिचडी, फळे किंवा साधे जेवण काहीही चालेल, पण मनापासून द्यायचं आहे. मग याचा परिणाम काय आहे, तो तर अगदी चमत्कारिक असा परिणाम होणार आहे. तो काय आहे, तर घरातील दरिद्रता कमी होण्यास मदत होत असते. कर्ज जर तुम्हाला झालेलं असेल तर त्याच्यामधून सुटका होऊ लागत असते, पुण्य वाढत असते, भाग्य उजळत असते. अन्नदान केल्यामुळे काय होते, तर स्वामी अगदी लवकरच असे प्रसन्न होत असतात. गुरुवारी व्रत आणि सेवा कशा प्रकारे करायची आहे, जर प्रकट दिन हा गुरुवारी असेल किंवा त्याच्या जवळ असेल तर गुरुवारचे व्रत हे करायचे आहे. पिवळे कपडे घालायचे आहेत, हरभरा डाळ, केळी, पिवळे फुलं हे स्वामींना अर्पण करायचे आहे. यामुळे काय होतात, तर कोणाचे लग्न जमत नसतील तर त्या लग्नातील अडथळेसुद्धा दूर होत असतात, नोकरी व्यवसायात यश मिळत असते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. तर स्वामींची आरती आणि स्वामी चरित्र वाचनसुद्धा करायचं आहे. प्रकट दिनी स्वामींची आरती नक्की करायची आहे. शक्य असेल तर स्वामी चरित्राचे
एक अध्याय तरी वाचायचाच आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता. जर वेळ नसेल तरी एक तरी अध्याय वाचायचाच आहे. परिणाम काय होत असतो तर मनाला शांती मिळत असते, निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते, संकटात योग्य मार्ग सापडत असतो. स्वामीचरित्र सारामृत वाचल्यामुळे काय होते तर स्वामींच्या कृपेचा थेट अनुभव आपल्याला येतो. तर त्याच्यानंतर 11 प्रदक्षिणा इच्छा पूर्ण करणारी सेवा आहे. म्हणजे स्वामींच्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा घालायची आहे. जर शक्य नसेल तर घरी फोटोसमोरही प्रदक्षिणा घालू शकता. तुम्हाला जर केंद्रात जाऊन प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर घरी फोटो ठेवायचा आहे आणि त्या फोटोसमोरही प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे काय होते तर अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात, कोर्ट कचेरीचे प्रश्नसुद्धा सुटू लागतात, कौटुंबिक वादविवादसुद्धा कमी व्हायला मदत होत असते. त्यानंतर आपल्याला करायची आहे क्षमा मागण्याची सेवा. स्वामी प्रकट दिन हा फक्त मागण्याचा दिवस नाही तर आपल्या चुका मान्य करण्याचा सुद्धा तोच दिवस आहे. त्यामुळे आपल्या ज्या चुका आहेत त्या मान्य कशा प्रकारे करायच्या आहेत तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर स्वामीसमोर शांतपणे बसायचं आहे आणि सांगायचं आहे, स्वामी माझ्या न कळत झालेल्या चुका मला माफ करा. माझ्या कळत न कळत काही चुका झालेल्या आहेत. त्यामुळे आपणाला काय वाटतं, आपल्यावर काय परिणाम होतो तर मन आपले हलके होते, कारण आपली जी चूक झालेली आहे ती आपण स्वामींना सांगितलेली असते. त्यामुळे आपला आत्मविश्वास हा वाढत असतो. नवे संधीचे दरवाजेसुद्धा उघडायला मदत होत असतात, कारण स्वामी तसे चमत्कार करतात आणि नवी संधीचे दरवाजेसुद्धा उघडत असतात. तर त्यानंतर आपल्याला 8वी सेवा करायची आहे. ती कोणती आहे तर गरिबांना वस्त्रदान द्यायचं आहे. तर स्वामी प्रकट दिनी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे द्यायचे आहेत. ज्याला कपड्याची गरज आहे त्यांनाच कपडे द्यायचे आहे. परिणाम काय होत असतात तर घरातील आजार कमी होत असतात यामुळे. त्यानंतर मानसिक ताण जो आहे तो सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. जर आपणाला आर्थिक अडचण असेल तर ते आर्थिक स्थैर्यसुद्धा वाढायला मदत होत असते. त्यानंतर स्वामी मंत्र लेखनाची सेवा आहे. ती सेवा कशी करायची आहे तर एक वही घ्यायची आहे. त्या वहीमध्ये 108 वेळा श्री स्वामी समर्थ असा मंत्र लिहायचा आहे. यामुळे काय होते तर आपले मन एकाग्र होण्यास मदत होते, नकारात्मक विचार नाहीसे होत असतात, इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होत असते. त्यानंतर आपली 10वी सेवा काय करायची आहे तर मनोभावे प्रार्थना करायची आहे. ही सेवा तर सर्वात महत्त्वाची सेवा आहे, कारण आपण सर्वच केलो आणि प्रार्थना केलो नाही तर मग त्यामुळे शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून प्रार्थना करायची आहे. मनापासून प्रार्थना कशी करायची आहे, स्वामीकडे काही लपवायचं नाही, कारण स्वामींना तर सर्व माहीतच असतं. त्यामुळे आपणही काहीच लपवायचं नाही. तुमचे दुःख, भीती, अडचणी, स्वप्ने सर्व स्वामींच्या पुढे बसायचं आहे, हात जोडायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे अदृश्य असं संरक्षण कवचच असतं आपल्याला. त्यामुळे तुम्हाला जी काही इच्छा असेल, तुमचे जे दुःख, भीती, अडचण, स्वप्न सर्व काही स्वामींच्या पुढे सांगायचं आहे. त्यानंतर स्वामी प्रकट दिनी आपल्याला काय करायचं नाही तर ते आपण पाहणार आहोत. तर राग करायचा नाही. स्वामी प्रकट दिनी कोणावर उगाचच राग करायचं नाही, मुलांना मारायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही, कोणाचं मन दुखल असं बोलायचं नाही, खोटे बोलायचं नाही, वाईट विचारसुद्धा करायचा नाही. हा दिवस शुद्ध मनाने साजरा केलो तर स्वामी लवकरच प्रसन्न होत असतात. तर आता शेवटचा संदेश आहे. स्वामी भक्तांनो, दुःख हे कायमचे नसत असते, अडचणी ह्या कायमच्या कधीच नसतात. स्वामीवर विश्वास ठेवायचा. स्वामी समर्थ यांचा एकच संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या प्रकट दिनी जर तुम्ही श्रद्धेने या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यात बदल दिसायला सुरुवात होणारच आहे. हळूहळू का होईना दुःख दूर होणारच आहे, अडचणी सुटणार आहेत आणि जीवनात आनंद, समाधान आणि यशसुद्धा येणार आहे. त्यासाठी तुम्ही या सेवा स्वामी प्रकट दिनी नक्की करा. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तापर्यंत जरूर पोहोचवायचा आहे. लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण स्वामींची कृपा सर्वावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.